भारतीय संविधान घरोघरी पोहोचावे म्हणून घर घर संविधान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि या निमित्ताने भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तर आपल्यासोबत आहेत स्वप्ना थोरात मॅम आणि आबासाहेब थोरात सर। भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव घर घर संविधान या अभियानाअंतर्गत इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन या आमच्या संस्थेने एक चळवळ उभी केलेली आहे, ती म्हणजे भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा। आणि ही स्पर्धा परीक्षा आपण जी घेणार आहोत ती भारतीय संविधानावर घेणार आहोत। तर ही परीक्षा 3 गटांमध्ये विभागलेली आहे। याचा पहिला गट 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा आहे, दुसरा गट हा 11वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि तिसरा गट हा खुला गट असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो। आणि सहभागी प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर त्या प्रत्येक नागरिकाला विद्यार्थ्याला घरपोच संविधानाची प्रत दिली जाणार आहे, संविधानाचं पुस्तक दिलं जाणार आहे आणि 2-3 महिन्याचा अभ्यास केल्यानंतर ती परीक्षा घेतली जाणार आहे। आणि परीक्षा झाल्यानंतर जो सहभागी स्पर्धक जो नागरिक आहे प्रत्येकाला प्रमाणपत्र आणि मेडल दिलं जाणार आहे। आणि विशेष म्हणजे याचं पारितोषिक हे पहिलं पारितोषिक 3 लाख रुपये आहे, दुसरं पारितोषिक 2 लाख रुपये आहे आणि तिसरं पारितोषिक 1 लाख रुपये आहे। आणि उत्तेजनार्थ भरघोस आणि खूप सारे बक्षीस आम्ही त्यासाठी ठेवलेली आहेत, ज्याची सुरुवात नाशिक मधून झालेली आहे। आता हा जागर रथ आमचा नागपूरला येऊन पोहोचलेला आहे आणि वर्धा, अमरावती, अकोला, औरंगाबाद संभाजीनगर असं करत करत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हा संविधान विचार जागर रथ घेऊन संविधानाची जागृती करत फिरत आहोत। आमचं प्लॅनिंग असं आहे की नागपूरमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो त्यावेळेस आमचं एकाच दिवसाचं नागपूरचं प्लॅनिंग होतं, पण नागपूरकरांचं प्रेम आम्हाला इतकं भेटलं आणि ही जी काही पुढची वाटचाल असते तर प्रत्येकाचं आमंत्रण असतं की आमच्याकडे या, आमच्या शाळेवर या, आमच्या कॉलेजवर या, आमच्या संघटनेकडे या, आमच्या ऑफिसवर या। प्रत्येकाची मागणी असते रथाचं स्वागत करणं आणि या सगळा उपक्रम जाणून घेणं आणि घराघरात पोहोचणं। त्यासाठी एका दिवसाचं प्लॅनिंग हे 2 दिवसावर जातं। सो आमचं प्लॅनिंग पूर्ण राज्यभर फिरायचं जे होतं ते 1.5 महिन्याचं आहे। आता त्याला 1.5 महिन्याचे ते 3 महिने होतील असं मला वाटतंय। नागपूरमधून जी 1 दिवसाची सुरुवात होती ती 3 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। तर याची जनजागृती ह्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून भारतीय संविधान या तरुणांनी वाचलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांची मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क आणि लोकशाहीचा पाया जर भक्कम करायचा असेल तर आजच्या तरुण पिढीला संविधान माहिती असणं ही काळाची गरज आहे।